हाय स्टुडंट्स, आजचा कन्सेप्ट आहे स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड. सो वी लेट स्टार्ट. स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड्स. सोल्युबल कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स जे की पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. ओके, पण स्पॅरिंगलीचा अर्थ आहे की स्लाइटली. स्लाइटली म्हणजेच काय, कमी प्रमाणात डिझॉल्व होतात पण त्याचे काही मोलिक्युल्स हे असेच अनरिमेन म्हणजे अनडिझॉल्व राहतात. दॅट्स कंपाऊंड इज कॉल्ड ॲज स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड. सो व्हॉट इज अबाउट डेफिनेशन? द कंपाऊंड which are only slightly soluble in a water are called as sparingly soluble compound. अजिबात पाठ करायचं नाही, अर्थावरून आपण डेफिनेशन लिहायची आहे. The compounds which are slightly soluble in water is called as sparingly soluble compounds. ओके, लक्षात ठेवताना एक एक लक्षात ठेवायचं. इथं आहे स्पॅरिंगलीचा एस, इथं आहे स्लाइटलीचा एस. ओके, सो स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड मीन्स स्लाइटली सोल्युबल कंपाऊंड, कमी प्रमाणामध्ये पाण्यामध्ये डिझॉल्व होतो. याचा आपण एक बेस्ट एक्झाम्पल घेणार आहोत. याचे बरेच एक्झाम्पल्स आहेत पण बेस्ट एक्झाम्पल आहे AgCl. ओके, जर समजा आपण AgCl घेतलं आणि ते पाण्यामध्ये डिझॉल्व केला म्हणजेच ॲक्वियस जर कंडिशनमध्ये घेतलात. ओके, सो हा अजून अनडिझॉल्व आहे कारण रिॲक्शन सुरू झालेली नाही आहे. पाण्यामध्ये घातल्यानंतर इट शोज द डिसोसिएशन, बट द डिसोसिएशन इज हाऊ मच? स्लाइटली सोल्युबल. म्हणजे पूर्णतः हा सिल्वर क्लोराईड काय होणार आहे, पाण्यामध्ये डिझॉल्व होणार नाही आहे तर कमी प्रमाणात होणार आहे. सो त्याच्यामुळे आपण दाखवताना जो ॲरो आहे तो असा दाखवणार आहे आणि याच ॲरोला काय म्हणायचं तर इक्विलिब्रियम. मला वाटतं आता तुम्हाला एकदम बेस्ट पद्धतीने समजलं असेल. बघा, जर AgCl मी पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर तो काही त्याचा पार्ट जो आहे AgClचा तो अनडिझॉल्व राहतो, काहीच त्याचा पार्ट जो आहे तो डिझॉल्व होतो. म्हणून मी पूर्ण असा ॲरो न दाखवता असा ॲरो दाखवला आहे म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन. आणि याचे आयन्स तयार होतात Ag++Cl-. ओके, हे सुद्धा कसे आहेत तर ॲक्वियस आहेत म्हणजे पाण्यामध्येच तयार होणारे आहेत. हे आहेत तुमचे डिझॉल्व्ड आयन्स. ओके, समजा मी AgCl 10 घेतला, 10 ml AgCl सोल्युशन घेतलं तर त्यातले तुम्हाला फक्त 5 ml 6 ml किंवा 7 mlच तुम्हाला डिझॉल्व्ड आयन्स तयार झालेले दिसतील, पण 2-3 ml हे तुमचे काय असतील तर अनडिझॉल्व्ड कंडिशनमध्येच AgCl राहिलेला असेल. सो या सगळ्या कंपाऊंड्सना काय म्हणायचं तर स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड्स असे म्हणतात. आता बघा, हा पाण्यात कमी डिझॉल्व होतो. ओके, म्हणून तो इक्विलिब्रियम कंडिशन दाखवतो. म्हणजेच हा कसा आहे तर बाय नेचर हा वीक आहे. स्ट्रॉंग असता तर त्याने कम्प्लीट डिसोसिएशन दाखवलं असतं. ओके, समजा मी एक रिॲक्शन घेतली A, इट गिव्ज B. ओके, आणि समजा या रिॲक्शनचा मला रेट काढायचा आहे. ही रिॲक्शन बघा कशी आहे, पूर्णतः स्ट्रॉंग कंडिशनमध्ये आहे, पूर्ण डिझॉल्व होते. याचा जर मला रेट काढायचा असेल तर रेट कॉन्स्टंटला काय म्हणायचं K इज इक्वल टू K हा काय आहे तुमचा रेट कॉन्स्टंट. ओके, K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, किंवा आपण असं पण म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ P अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ R असं येईल. पण जर रिॲक्शन इक्विलिब्रियमची असेल तर याचा रेट कसा काढायचा तो आता आपण इथे बघणार आहोत. बघा, आता समजा मी दुसरी कंडिशन घेतली आणि रिॲक्शन घेतली A इक्विलिब्रियम टू B. देन दॅट टाईम Kला काय म्हणायचं, इथं आपण Kला काय म्हटलं आहे रेट कॉन्स्टंट म्हटलं आहे. ओके, Kला काय म्हटलं आहे रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन अपॉन प्रॉडक्ट अपॉन रिॲक्टंट असं म्हटलं आहे. आता K हा कशासाठी आहे, या रिॲक्शनसाठी आहे जो कम्प्लीट डिसोसिएशन दाखवतो, म्हणून आपण शब्द वापरला आहे रेट. पण इथं काय आहे, या सेकंड कंडिशनमध्ये हा इक्विलिब्रियम दाखवतो म्हणून Kला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट.
ओके, शब्दामध्ये फरक पडतो. या तुमच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या शब्दावरून कळतं की तुमचा रिॲक्टंट हा वीक आहे, तो कम्प्लीट डिसोसिएशन दाखवत नाही, थोड्या प्रमाणावर डिसोसिएशन दाखवतो आणि काही पार्ट त्याचा अनडिसोसिएट कंडिशनमध्ये असतो. सो केला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. बाकी पुढचा जो फॉर्म्युला आहे तो सगळा सेम आहे. दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ओके, जो तुम्ही रेट कॉन्स्टंटला इथं काढला होता. बाकी सगळं सेम आहे. ओके, मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. याचा जरा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. काढलात? आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला याचा रेट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा आहे. म्हणजे तुम्ही जी मागे रिॲक्शन केली होती AgClची, ओके, AgCl इट गिव्स टू Ag प्लस Cl मायनस. ओके, इट इज ऑल्सो ॲक्वियस. हा पण तुमचा ॲक्वियस आहे, हा ॲक्वियस आहे. याचा आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा आहे. तर फॉर्म्युला लिहूया. के इक्विलिब्रियम इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ओके, हा तुमचा प्रॉडक्ट आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय हा तुमचा रिॲक्टंट आहे. ओके, सो आरच्या जागी आपण इथे AgCl टाकणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. आता इथे बघा, इथे काय होणार आहे? AgCl जेव्हा तुमचा Ag प्लस आणि Cl मायनसमध्ये डिसोसिएट होणार आहे तेव्हा ही रिॲक्शन चालू होईल. ओके, डिसोसिएशन जेव्हा चालू होईल तेव्हा अशी एक कंडिशन येईल की याच्यामध्ये Ag प्लस Cl मायनस बनून तयार झाले, बास. आता याच्या पुढे अजिबात तयार होणार नाही आहे. आणि AgCl जो काय तुमचा राहिलेला पार्ट आहे तो तसाच, कितीही वेळ तुम्ही रिॲक्शन चालू ठेवलीत तरी AgClमध्ये काहीही चेंज नाही आहे. एक 2-3 ml ते शिल्लकच राहत आहेत. ओके, म्हणजे ते कॉन्स्टंट राहत आहेत. म्हणून आपण AgClला काय म्हणायचं? AgClमध्ये आता कुठचाच बदल होत नाही आहे, म्हणून त्याला आपण घ्यायचं K', म्हणजे हा सुद्धा काय आहे? कॉन्स्टंट. ओके, रिॲक्शनमध्ये तुम्ही पाणी घाला, काही करा, पण ती रिॲक्शन तशीच राहते. AgClमध्ये 2 ml शिल्लकच राहत आहेत. म्हणून AgCl इज इक्वल टू K' म्हणजेच कॉन्स्टंट. कारण काही AgCl हे डिसोसिएट होत नाही आहेत, ते अनडिझॉल्व फॉर्ममध्येच राहतात, म्हणून ते कॉन्स्टंट. तर आपण आता AgClच्या जागी काय घेणार आहोत? K'. सो K इक्विलिब्रियम इज इक्वल टू Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस डिवायडेड बाय तुमचा काय येणार? K'. ओके, आता इथे हा डिवायडेड कंडिशनमध्ये आहे. मग आता इथे जेव्हा तो जाईल के इक्विलिब्रियमकडे तेव्हा तो मल्टिप्लाय कंडिशनमध्ये जाईल. सो आपण असं म्हणू शकतो के इक्विलिब्रियम इंटू K' इज इक्वल टू Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. ओके, आता ही जी टर्म आहे, 2 कॉन्स्टंट जेव्हा एकमेकांबरोबर मल्टिप्लाय होतात तेव्हा ते मल्टिप्लाय झाल्यानंतर जो प्रॉडक्ट मिळतो तो तुमचा कॉन्स्टंटच असतो. म्हणजे 2 कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन नंतर कॉन्स्टंटच तयार करतात. सो के इक्विलिब्रियम इंटू K' इज इक्वल टू KSP. ओके, KSP इज इक्वल टू Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. KSPचाच अर्थ आहे तुमचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ओके, याच्यावरनं आपण डेफिनेशन अजिबात पाठ करायची नाही आहे. या इक्वेशनवरूनच तुम्हाला काय करायचं आहे तर डेफिनेशन तयार करायचे आहे. ओके, हा तुमचा आहे KSP. KSP म्हणजेच काय तर के इक्विलिब्रियम इंटू K'. इथे लिहून घ्यायचं आहे. KSP इज इक्वल टू के इक्विलिब्रियम इंटू K'. ओके, आता याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. आधी इथपर्यंत काढा. काढलात? आता इकडे काढून घ्या. ओके, चलो आता आपण याची डेफिनेशन तयार करूया. इथेच तयार करूया. सोल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन काय आहे बघा. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ, और आपण असं म्हणू शकतो द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन इक्विलिब्रियम इन सोल्युशन इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ओके, याच्यावरनं आपण तयार केलेली आहे डेफिनेशन. कशी लिहिणार बघा. द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन इक्विलिब्रियम इन अ सोल्युशन इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. कुठे जायची गरज नाही आहे. सो लिहून घेऊया. द प्रॉडक्ट ऑफ
द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स in equilibrium in solution is called as KSP किंवा solubility product. That is the definition. ओके, ही लिहून घ्या. ही 1 मार्काला येते, तुमच्या MCQला येईल किंवा तुमच्या 1 मार्क क्वेश्चनमध्येही येते. सो याचा पण एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात. आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे वळूया, जो की अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तुमचा एक्झामच्या दृष्टीने. मी एक जनरल रिॲक्शन देते. एक जनरल रिॲक्शन आहे, खूप नीट लक्ष द्या. ओके, हा जर कन्सेप्ट तुम्हाला बेसिक समजला तर तुम्ही पुढे 1-1 मार्काचे 2-2 मार्काचे क्वेश्चन जे की CET नीटला सुद्धा येतात आणि फार महत्त्वाचे ते सुटतील. मी एक रिॲक्शन लिहिली आहे AX/BY इक्विलिब्रियम 2. बघा, हा मी एक सॉल्ट घेतला आहे. आता ही रिॲक्शन लिहिताना मी असं लिहिलं, हा तुमचा स्टॅचोमेट्री म्हणजे किती अमाऊंटमध्ये आहे तुमची, ॲक्च्युली तुमचा प्रॉडक्ट किती अमाऊंटमध्ये आहे हे दाखवतो. समजा मी A हा 2 घेतला, 3 घेतला, 4 घेतला, वॉटेवर जशी रिक्वायरमेंट असेल जशी. मग हे जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट फॉर्ममध्ये जाणार तेव्हा तुमचा X पुढे येतो A प्लस हा Y तुमचा पुढे येईल B. म्हणजे याच्यावरनं कळतं की 1 A तयार झाला, 3 A तयार झाले, 4 A तयार झाले, जे की इथं आहेत. ओके, आता याच्यात जेव्हा तुम्ही हे दाखवणार म्हणजे त्याची व्हॅलेन्सी दाखवणार तेव्हा ती कशी दाखवणार बघा. XA झाला, YB झाला. आता ह्याची व्हॅलेन्सी दाखवताना Y इथं येणार, म्हणजे Y हा प्लस आणि हा X मायनस. प्रॉडक्ट तयार करताना असा तयार करायचा. बघा, AX आहे, BY आहे. X अमाऊंटमध्ये A तयार झाला, Y अमाऊंटमध्ये B तयार झाला. याच्यामध्ये तर 100% सगळ्यांना कळलं असेल. चार्ज जेव्हा तुम्ही लावता तेव्हा Yला Xकडे आणायचं, म्हणजे अपोजिट करायचं. Y प्लस आणि हा X मायनस इथं टाकवायचा. लक्षात ठेवा, X हा कायम पॉझिटिव्ह असतो आणि Y हा कायम कसा असतो, निगेटिव्ह आहे. ओके, आणि जेव्हा चार्ज येतो, जेव्हा चार्जची गोष्ट येते तेव्हा Y हा तुमचा पॉझिटिव्ह असतो आणि X कसा असतो, निगेटिव्ह असतो. हे लक्षात ठेवायचं. ही तुमची जनरल रिॲक्शन झाली. याचा जर कन्सेप्ट तयार झाला तर आपण पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या होणार आहेत. आता डिसोसिएट करताना कसं करायचं ते बघा. A आहे, X टाईम मी असं हे लिहू शकते. जर मला याचा KSPची व्हॅल्यू लिहायची असेल तर काय करावं लागेल. ह्या सगळं गणित कशासाठी करायचं, तर तुम्हाला KSP काढायचं आहे, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढायचा आहे. तर याचा कसा काढणार बघा. KSP इज इक्वल टू काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ YBX मायनस. का असं घेतलं, कारण आपण आधी बघितलं होतं AgCl ही रिॲक्शन होती, हे तयार झालं होतं आणि KSP काढताना आपण काय केलं होतं, यांचंच कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं. बरोबर. मग आत्तासुद्धा सेम कंडिशन आहे, ही रिॲक्शन आहे आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणून आपण KSP घेणार आहोत. फक्त हे लिहिणार कसं ते बघूया. लिहिताना काय करायचं, ही जी व्हॅल्यू आहे ही तुमची ब्रॅकेटमध्ये लिहायची, म्हणजे AY प्लस. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ही तुमची ब्रॅकेटमध्ये येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BX मायनस. ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे X आणि Yची ही तुमची डोक्यावर येणार, X अँड Y. हा तुमचा काय झाला, KSP. ही मी तुम्हाला जनरल रिॲक्शनचं लिहून दाखवलं आहे. तुम्हाला एक एक सोडवायचं आहे. जे तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला इथे सोडून दाखवणार आहे. मला वाटतं एवढं सगळ्यांना समजलं असेल. याचा एवढाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता आपण पुढे जाऊया आणि एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं BaSO4 बॅरियम सल्फेट. ओके, आता बघा, सेम आपण या पद्धतीसारखंच लिहिणार आहोत. हे बघा, BaSO4, BaX म्हणजे BA किती आहे, एकच आहे आणि SO4चा 4 नाही आहे घ्यायचा. हा SO4 हा एक कंपाऊंडच आहे, मग SO4 सुद्धा 1च आहे. ओके, नाहीतर मुलं इथंच गडबडतात.
4 आहे ना, चला y इज इक्वल टू 4, अजिबात नाही. बी ए म्हणजे एक्स इज इक्वल टू तुमचा किती आहे, इथं 1 आहे. आणि हा SO4 एक कंपाऊंड आहे, म्हणजे y किती आहे तर एकच आहे. आता आपण याचं काय करायचं, इक्विलिब्रियम करून घ्यायचं. केलं. आता आपण याला अशामध्ये डिसोसिएट करूया. एक्स किती आहे बघा, 1. सो इथं आहे तुमचा 1. ए म्हणजेच कोण, हा तुमचा ए, हा तुमचा वाय, सॉरी बी. ए किती आहे तर बी ए. ओके. प्लस वाय किती आहे, तो पण 1च आहे. बी किती आहे, SO4. आता आपण याच्यावरती चार्ज लिहून घेऊया. वाय प्लस म्हणजेच किती येणार, प्लस. आता बघा इथं थोडासा प्रॉब्लेम येतो, इथे 1 आहे ना, म्हणून आपण काय करायला जातो, वाय प्लस लिहितो. ओके. पण इथे तसं करायचं नाही आहे. SO4वर चार्ज किती असतो हा ठरलेला, हा एक्सेप्शनलच आहे एक्झाम्पल. SO4वर चार्ज असतो -2. ओके. सो SO4वर चार्ज असेल तुमचा -2. आता इथं जर -2 असेल तर याच्या अपोजिट की काय असणार आहे, इथं असणार आहे, म्हणजेच +2. ओके. हा झाला. आता ह्याचा आपण KSP लिहिणार आहोत. बघा KSP कसा लिहायचा, इथं -2 आहे, एक्सेप्शनल आहे SO4. या याच्यावरनं जायचं नाही की इथं 1 आहे, म्हणून हे एक्झाम्पल एक्झाममध्ये खूप जास्त प्रमाणात घेतात, कारण मुलं इथंच गोंधळतात. इथं 1 आहे ना, चला इथं -1 लिहिलं, इथं +1 लिहिलं, अजिबात नाही. इथे जरी 1 असला तरी SO4वर चार्ज कायम -2च असतो. मग इथं जर -2 असेल तर त्याच्या अपोजिट नो डाऊट की तुमचा इथे +2 आलाच पाहिजे. आता KSPची व्हॅल्यू काढूया. KSP इज इक्वल टू, वर आपण काय काढले बघा, AY + raised-to-x. ए काय आहे तुमचा, BA, इथं आला BA प्लस. आता y प्लस म्हणजेच कोण, +2. ओके. raised-to-x आहे, x म्हणजेच काय 1, आणि इथे काय येणार बी म्हणजेच काय SO4 -2 आणि 1. हा तुमची KSPची व्हॅल्यू आली. ओके. हे एक एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, CaF2. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं CaF2. आता समजा मी याचं इक्विलिब्रियम घेतलं तर मला कसं मिळणार आहे बघा, Ca एक मिळणार आहे. Caला काय आहे, इथे x म्हणजे 1 आहे. ओके. इथे येणार 1 प्लस F किती आहेत, 2, इथे येणार 2. ओके. आता बघा Ca 1 आहे आणि F किती आहे, 2. आता कसं करायचं, Ca 2 आहेत ना, मग हा 2 इथं जाणार, म्हणजे इथे किती येणार, +2, आणि हा 1 इथे जाणार, म्हणजे इथे किती येणार, -1. ओके. हा 2 इकडे गेला, +2, आणि इकडे 1 इकडे आला, -1. जसं आपण या आधीच्या एक्झाम्पलमध्ये केलेलं होतं बघा. x इथं मायनसमध्ये इथं गेला आणि हा y इथं आला. सो सेम हे एक्झाम्पल मगाचं SO4चं एक्सेप्शनल होतं. हा 2 इथं आला, +2, हा 1 इथं गेला, -1. म्हणजे जे तुमची स्टॅच्योमेट्री असेल त्याच्या विरुद्ध तुमचा काय असणार आहे, विरुद्ध मोलिक्यूलचा चार्ज असणार आहे. म्हणजे इथं 2 आहे तर इथं +2, इथं 1 आहे तर इथं -1. आता याचं आपण KSP काढूया. KSP इज इक्वल टू Ca हा एवढी जी अमाऊंट आहे ही तुमची ब्रॅकेटमध्ये घ्यायची, +2 आणि इथं 1 घ्यायचं आहे. इथं आपण F घेणार आहोत, F -1, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती रेज टू करणार. सो दॅट इज इज व्हॅल्यू ऑफ KSP. अतिशय बेस्ट पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मला वाटतं की हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल घेणार आहोत आपण, Bi2S3. ओके. सेम इक्विलिब्रियम. हा पण एक्सेप्शनल आहे एक्झाम्पलचं, म्हणून हे एक्झामला येतात. आता जेव्हा आपण याची फोड करणार आहोत, डिसोसिएशन करणार आहोत, दॅट टाईम 2 हा 2 आहे ना, 2Bi + 3S. आता चार्ज देताना कसं देणार बघा, चार्ज देताना 3 आकडा जो आहे ना, 3 आकडा तो इथं चार्ज म्हणून येणार, म्हणजे +3. ओके.
आणि हा जो 2 आकडा आहे हा इथं जाणार म्हणजे -2 येणार. बघा, हा जो 3 आहे हा +3 होऊन ह्याच्या डोक्यावर आला आणि ह्याचा जो 2 आहे हा -2 होऊन ह्याच्या डोक्यावर आला. डिसोसिएशन कंप्लीट. नाव KSP. KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, हा जो आहे हा तुमचा ब्रॅकेटमध्ये येणार BI +3 रेज टू 2 आणि इथे कसं येणार बघा S रेज टू 2 -2 आणि 3 हा त्याच्या वर येणार. सो दॅट इज दिस KSP. ओके, हे 3 एक्झाम्पल्स तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये होते, ते मी इथे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेत. पुन्हा एकदा तुम्ही काय करायचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. असे क्वेश्चन तुम्हाला CET नीटला दिसतील. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा सोल्युबिलिटी. याच्यावरती 1 मार्काला डेफिनेशन येते आणि त्यानंतर त्यांचं रिलेशन पण विचारलं जातं. सोल्युबिलिटीचा अजिबात डेफिनेशन पाठ करायचं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं सोल्युबिलिटीचा युनिट लक्षात ठेवायचं ग्रॅम पर लिटर, बस. याच्यावरनं डेफिनेशन तयार करायची. एखाद्या वस्तूची अमाऊंट म्हणजे समजा मला साखर 200 ग्रॅम पाहिजे, म्हणजे ही काय झाली साखरेची अमाऊंट झाली. ग्रॅम म्हणजेच काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि लिटर म्हणजेच काय तर व्हॉल्यूम. लिक्विड आहे ना म्हणून व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, समजा 10 लिटर पाणी म्हणजे काय झालं व्हॉल्यूम झाला हा पाण्याचा, पण साखर म्हटली तर त्याची अमाऊंट झाली. म्हणजे समजा 200 ग्रॅम वजनामध्ये किती नंबर ऑफ कण साखरेचे येतात ते म्हणजे काय त्याची तर अमाऊंट झाली. सो ग्रॅम मीन्स अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लिटर मीन्स व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बस एवढं घ्यायचं आणि डेफिनेशन तयार करायची. बघा, द रेशिओ ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. Once again I am telling, the ratio of amount of substance in grams to the volume of solution in a liter is called as solubility. Okay, finish. मी इथे लिहून देते तुम्हाला. The ratio of amount of substance in grams to the volume of solution in liter is called as solubility. ओके, हा झाला तुमचा सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट. आणि नेक्स्ट कन्सेप्ट आहे याचाच भाऊ मोलार सोल्युबिलिटी. मोलार सोल्युबिलिटी. आता काय फरक आहे दोघांमध्ये? सोल्युबिलिटीमध्ये आपण इथं ग्रॅम घेतलं आहे, मोलार सोल्युबिलिटीमध्ये मोल आला म्हणजेच आपण इथे काय येणार मोल पर लिटर. बाकी काहीच फरक नाही आहे. इथे आपण सोल्युबिलिटी जेव्हा नुसती म्हटली तेव्हा ग्रॅम्स आले, बाकी लिटर आहे तसाच. मोलार सोल्युबिलिटी म्हटली म्हणजेच याचाच अर्थ काय झाला लिटरमध्ये कोण डिझॉल्व केलं गेलं तर नंबर ऑफ मोल्स. ओके, तर याचं डेफिनेशन लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत? द रेशिओ ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन अ लिटर इज कॉल्ड ॲज मोलार सोल्युबिलिटी. ओके, बघा, द रेशिओ ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द लिटर ऑफ सोल्युशन, volume of solution in liter is called as molar solubility. Okay, that is the two definition, very important definition. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सोल्युबिलिटी म्हणजे ग्रॅम पर लिटर आणि मोलार सोल्युबिलिटी म्हणजेच मोल पर लिटर, आणि त्याच्यावरनंच तुमच्या काय आहेत तर डेफिनेशन तयार झालेले आहे. तर इथंच थांबूया आपण. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही तो शेअर करा, कमेंट करा, म्हणजे मला पण इन्स्पिरेशन मिळेल आणि मी असे छान छान व्हिडिओज तयार करेन. आता आपण
नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड मोलर सोल्युबिलिटी, जो की एक्झामला 3 मार्काला प्रश्न येतो आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे CET आणि नीटच्या दृष्टीने सुद्धा. ओके, सो आपण इथंच थांबणार आहोत.